नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचं उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे अत्यंत महत्त्वाचं असतं। उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट यालाच आपण MSME सर्टिफिकेट किंवा उद्योग आधार असे सुद्धा म्हणतो। MSME म्हणजेच काय तर मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस। तर MSME सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन एक हे गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन असतं तुमच्या व्यवसायाचं। त्यालाच आपण उद्योग आधार, उद्यम सर्टिफिकेट किंवा MSME सर्टिफिकेट अशा नावाने ओळखला जातो। तर उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्या व्यवसायाकरता का महत्त्वाचं आहे? तर जर तुम्हाला बँकमध्ये करंट अकाउंट काढायचं असेल तुमच्या व्यवसायाकरता तर त्यावेळेस देखील तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मागितलं जातं। त्याचबरोबर जर तुम्हाला बँकमधून बिझनेस करता लोन घ्यायचं असेल, बिझनेस लोन असेल, मुद्रा लोन असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जे बिझनेस करता आपण लोन घेणार आहोत त्याकरता देखील उद्यम सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यावेळेस तुम्हाला हे मागितलं जातं। त्याचबरोबर ट्रेडिंगचं अकाउंट देखील काढण्याकरता तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं। अशा प्रकारच्या बऱ्याच अशा व्यावसायिक गोष्टी आहेत ज्यामध्ये उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं असतं। तर उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अगदी फ्रीमध्ये तुम्ही स्वतः देखील काढू शकता। ते कशा प्रकारे काढायचं त्यावरती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस करून दाखवलेले आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहेत, प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। उद्यम आधार काढण्याकरता सर्वात पहिले तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचं आहे उद्यम आधार आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट जे आहे ते दिसेल, udyamregistration.gov.in या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला पहिल्याच नंबरचं ऑप्शन इथे पाहायला मिळेल, वेलकम टू रजिस्टर हिअर। तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन ऑप्शन जे आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे। ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही उद्यम आधार काढत आहात त्याच व्यक्तीचा आधार नंबर जो आहे इथे टाकायचा आहे आणि आधार कार्ड प्रमाणेच इथे जे नाव आहे ते सुद्धा टाकायचं आहे। उद्यमी का नाम असे इथे दिलेलं आहे, त्यामध्ये आधार क्रमांक आणि आधार कार्डवरती जे नाव आहे ते व्यवस्थितरित्या इथे टाकायचं आहे। हे दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट OTP या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबरशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP इथे टाकून व्हॅलिडेट करायचा आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असा मेसेज पाहायला मिळेल जिथे युअर आधार हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड, यू कॅन कंटिन्यू उद्यम रजिस्ट्रेशन प्रोसेस। तर इथे तुम्हाला ऑर्गनायझेशन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। जर प्रोप्रायटर असेल तर ते प्रोप्रायटरी असं सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुमचं पार्टनरशिप असेल किंवा ट्रस्ट वगैरे असेल किंवा इतर जर काही सेल्फ हेल्प ग्रुप असेल तर ते सुद्धा इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता। इथे मी प्रोप्रायटरी म्हणजेच एकल स्वामित्व जे आहे असतं, एखाद्या छोट्या व्यक्तीचं एखादं जर दुकान असेल तर त्याकरता जर तुम्हाला आधार रजिस्ट्रेशन करायचं असेल, उद्यम आधार रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला प्रोप्रायटरी सिलेक्ट करायचं असतं। त्यानंतर तुम्हाला इथे त्या व्यक्तीचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्या व्यक्तीचं पॅन कार्ड प्रमाणे जे नाव आहे ते इथे टाकायचं आहे आणि पॅन कार्डवरील जे डेट ऑफ बर्थ आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, या चेकबॉक्स इथे दिसेल तर या चेकबॉक्सवरती तुम्हाला इथे टिक करायचं आहे आणि व्हॅलिडेट पॅन या बटनवरती क्लिक करायचं आहे। पॅन व्हॅलिडेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू नावाचे जे बटन आहे ते दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर हा जो फॉर्म आहे तो ओपन होईल आणि हा फॉर्म आपल्याला आता व्यवस्थितरित्या भरायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला ITR फिल केलेला आहे का तो नो दाखवेल ऑटोमॅटिकली आणि तुमच्याकडे GST रजिस्ट्रेशन आहे का, जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला यस करून तो रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागतो आणि जर नसेल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे। त्यानंतर हा जो फॉर्म आपण भरलेला आहे यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID जो आहे तो टाकायचा आहे। इथे मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला इथे कास्ट कॅटेगरी जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर तुमचा जो जेंडर आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्ही हँडिकॅप वगैरे आहे का, जर असेल तर ते यस करायचं आहे आणि नसेल तर ते नो करायचं आहे। एवढी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला इथे नेम ऑफ एंटरप्राइज विचारेल, तर तुमच्या शॉपचं जे काही नाव असेल, जसे की एखाद्या स्टोअरचं नाव असेल, किराणा स्टोअर असेल तर ते किराणा स्टोअरचं नाव, जर तुमचं मोबाईल शॉपी असेल तर मोबाईल शॉपीचं नाव, जे काही तुमच्या एंटरप्राइज म्हणजे शॉपीचं नाव असेल ते इथे टाकायचं आहे।
जसे की मी ते अजय मोबाईल शॉपी अशा प्रकारे टाकलं आहे। त्यानंतर तुम्हाला युनिटचं नाव देखील टाकायचं आहे। तुम्ही युनिटचं नाव सेम देखील ठेवू शकता किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा तुमच्या शॉपीमध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे काम होत असेल किंवा तुमच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस होत असेल तर तुम्ही 1 बाय 1 जो युनिट आहे ते देखील इथे टाकू शकता। इथे बघा अशा प्रकारे युनिटचं नाव जे आहे ते ऍड होईल। जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही इथून डिलीट देखील करू शकता। त्यानंतर तुम्हाला युनिटचं जे नाव आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि संपूर्ण जो काही पत्ता आहे तो व्यवस्थितरित्या सबमिट करायचा आहे आणि ऍड प्लांट या बटनवरती क्लिक करायचं आहे। संपूर्ण ऍड्रेस फिल झाल्यानंतर ऍड प्लांट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही शॉपीचा ऍड्रेस आहे तो व्यवस्थितरित्या ऍड होऊन जाईल। तर इथे बघा तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही जो काही ऍड्रेस टाकलेला आहे, युनिटचं जे काही नाव टाकलेलं आहे ते सर्व काही इथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुमचं जर ऑफिस वेगळ्या ठिकाणी असेल तर त्याचा ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि जर सेम ठिकाणीच असेल तर तुम्हाला तोच परत ऍड्रेस इथे टाकायचा आहे। संपूर्ण ऍड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला 14 नंबरचा पॉइंट दिसेल जिथे की तुम्हाला विचारेल की प्रिव्हियस ईएम किंवा यूएएम रजिस्ट्रेशन नंबर। तर या अगोदर जर तुम्ही आधार काढलेलं असेल बिझनेसचा तर तो नंबर इथे टाकायचा आहे। जर नसेल काढलं, नवीन रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला इथे NA जे आहे तेच राहू द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही हा बिझनेस केव्हापासून स्टार्ट केला तो डेट इथे टाकायची आहे आणि त्यानंतर इथे डेट ऑफ कमेन्समेंट मध्ये देखील तुम्ही सेम डेट जे आहे ते टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या बँकचे जे डिटेल आहे ते भरायचे आहे। यामध्ये बँक नेम, IFSC कोड आणि अकाउंट नंबर जो आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 17 नंबर मध्ये तुमचं जे काही शॉप असेल ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येतं की सर्व्हिस मध्ये येतं ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जर एखादा शॉप मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं वर्क होत असेल तर तुम्हाला इथे मॅन्युफॅक्चरिंग सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही जर सर्व्हिस देत असाल तर ते तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे। जसे की किराणा दुकान हे सर्व्हिस मध्ये येतं, ज्यामध्ये मोबाईल शॉपी हे सर्व्हिस मध्ये येतं किंवा आपण ज्या काही झेरॉक्स वगैरे काढून देतो ते जर शॉप असेल तर या सर्व काही आपण लोकांना सेवा पुरवतो, त्यामुळे सर्व्हिस हे सिलेक्ट करायचं आहे। मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच काय, तुमचं जर एखादं प्रोडक्ट तिथे बनत असेल तर त्याला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सिलेक्ट करावं लागतं। त्यानंतर तुम्हाला इथे सर्व्हिस जे आहे ते सिलेक्ट करायचं असतं। यामध्ये मेजर ऍक्टिव्हिटी अंडर सर्व्हिस मध्ये तुम्हाला नॉन ट्रेडिंग सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला आता NIC कोड जो आहे तो टाकायचा आहे। NIC कोड जर माहिती नसेल तर तुम्ही इथे डायरेक्टली सर्च देखील करू शकता। इथे तुम्हाला जर NIC कोड माहिती नसेल तर तुम्ही इथे डायरेक्टली NIC कोड डिजिट 2 मध्ये सिलेक्ट करू शकता। इथे तुमची लिस्ट जी आहे ती येऊन जाणार आणि त्यानंतर तुम्हाला जे काही सिलेक्ट करायचं आहे, जसं की इथे मोबाईल शॉपी असल्यामुळे रिपेअर ऑफ कॉम्प्युटर अँड पर्सनल हाऊसहोल्ड गुड हे मी इथे सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला 3 NIC कोड जे आहे ते इथे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर ऍड ऍक्टिव्हिटी या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही जे काही NIC कोड सिलेक्ट केलेले आहे ते इथे ऍड होऊन जाणार आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली जे ऑप्शन दिसत असेल 19 नंबरचा नंबर ऑफ पर्सन एम्प्लॉईड म्हणजे तुमच्या दुकानामध्ये किती व्यक्ती काम करतात त्या व्यक्तींची संपूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे ते इथे तुम्हाला द्यायची आहे। त्यानंतर तुमच्या दुकानामध्ये पुरुष किती आहेत, जर एक असेल तर एक किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तेवढे तुम्ही इथे टाकू शकता। स्त्रिया किती आहे ते इथे टाकायचं आहे आणि ऑटोमॅटिकली इथे टोटल येऊन जाणार। एवढं टाकल्यानंतर तुमच्या समोर इथे विचारलेलं जाईल की राईट डाऊन व्हॅल्यू ऑफ 31 मार्च ऑन द प्रिव्हियस इयर। तर तुम्हाला इथे तुमच्या दुकानाचे जे काही कॉस्ट असेल ते इथे टाकायचे आहे आणि तिथे तुम्ही पोल्युशन कंट्रोल वगैरे जे काही असतं त्याकरता किती खर्च केलेला आहे तो इथे टाकायचा आहे आणि तुमच्या शॉपीचा म्हणजे तुमच्या बिझनेसचा टर्नओव्हर किती आहे वर्षाचा म्हणजे 22-23चा इथे विचारलेला आहे। तर वर्षाचा आपल्याला इथे टर्नओव्हर जो आहे तो इथे टाकायचा आहे। तुम्ही इथे तुमच्या शॉपीचा टर्नओव्हर वगैरे टाकल्यानंतर इथे तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला इथे आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्टर ऑन गव्हर्नमेंट ई-मार्केट जर तुम्हाला यस करायचं असेल तर तुम्ही यस करू शकता, नो करायचं असेल तर तुम्ही नो देखील करू शकता। इथे तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही इथे वाचून जे आहे ते तुम्ही यस किंवा नो जे आहे ते करू शकता। मी माझ्या हिशोबाने इथे यस किंवा नो जे आहे ते केलेलं आहे। त्यानंतर सर्व फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या एकदा चेक करून घ्यायचा आहे आणि लास्टमध्ये तुम्हाला सबमिट अँड गेट फायनल OTP हे ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला परत एकदा कन्फर्मेशन विचारेल। त्यानंतर तुम्हाला जर काही एडिट करायचं असेल तुम्ही हे कॅन्सल करून एडिट करू शकता आणि जर नसेल करायचं तर तुम्ही त्याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर इथे टाकलेला होता
तो मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल आणि तो OTP आपल्याला इथे सबमिट करायचा आहे। OTP आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर फायनल बटनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे ओके अशा प्रकारचा पॉपअप मेसेज येईल तर ओके करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या इथे सबमिट होऊन जाईल। इथे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिटेड, युअर उद्यम रजिस्ट्रेशन नंबर इज, जो काही तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो इथे तुम्हाला पाहायला मिळेल। तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा तुमचा जो उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला आता उद्यम जे सर्टिफिकेट आहे ते जर प्रिंट करायचं असेल तर तुम्ही प्रिंट सर्टिफिकेट या बटनवरती क्लिक करून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला हे देखील पेज इथे प्रिंट डाऊन नोट डाऊन करण्याकरता तुम्ही याची प्रिंट देखील घेऊ शकता। तर आता आपल्याला जे आपण उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढलेलं आहे ते डाउनलोड करायचं आहे। त्याकरता तुम्ही इथे प्रिंट सर्टिफिकेट या बटनवर देखील येऊ शकता। या बटनवर देखील क्लिक करून तुम्हाला इथे अशा प्रकारचा पेज ओपन होईल आणि जर ते तशा प्रकारचं आलं नाही तर तुम्ही जो उद्यम रजिस्ट्रेशन नंबर नोट डाऊन करून ठेवलेला होता तुम्ही उद्यम registration.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर देखील तुम्ही इथे डायरेक्टली तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते प्रिंट करू शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट उद्यम रजिस्ट्रेशन अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर प्रिंट उद्यम सर्टिफिकेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेम पेज जे आहे ते ओपन होईल, जिथे की या अगोदर इथे ऑप्शन आलेलं होतं प्रिंट सर्टिफिकेट नावाचं जे ऑप्शन यावरती क्लिक केल्यानंतर आलेलं होतं तेच सर्टिफिकेटचं ऑप्शन इथे ओपन होईल। त्यानंतर तुम्ही जो उद्यम रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला आलेला आहे तो इथे टाकायचा आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकलेला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे OTP जो आहे तो मोबाईलवरती पाहिजे की ईमेलवरती तुम्ही दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता। दोनपैकी कुठलेही एक ऑप्शन सिलेक्ट करून व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही ईमेल सिलेक्ट केला तर तुमच्या ईमेलवरती OTP जाईल आणि मोबाईल सिलेक्ट केला तर तुमच्या मोबाईलवरती जो OTP आहे तो जाणार आहे। आलेला OTP इथे इन्सर्ट केल्यानंतर व्हॅलिडेट OTP अँड लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे सर्टिफिकेट तयार झालेलं आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं इथे पाहायला मिळेल। यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही पाहू शकता, जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली होती। जर एडिट करायचं असेल तर एडिट देखील करू शकता आणि तुम्हाला आता सर्टिफिकेट जे आहे ते प्रिंट करायचं असेल तर प्रिंट सर्टिफिकेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रिंट सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल शॉपीचं असो, किराणा शॉपीचं असो किंवा इतर कुठल्याही व्यवसायाचं जे तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन आहे ते तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते इथे जनरेट होऊन जाईल। तर बघा अशा प्रकारचं जे सर्टिफिकेट आहे भारत सरकारचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याला इथे पाहायला मिळेल आणि लगेच तुम्ही इथून आता याची प्रिंट आउट घेऊ शकता आणि तुमच्याकडे प्रिंटर अवेलेबल नसेल तर तुम्ही याची प्रिंट घेऊन ते बाहेरून प्रिंट करून त्याला लॅमिनेशन वगैरे करून ते यूज करू शकता आणि ज्या कामाकरता तुम्हाला ते यूज करायचं आहे ते देखील यूज करू शकता। तर मित्रांनो अशा पद्धतीने अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे इन्स्टंटली काढून त्याची प्रिंट देखील घेऊ शकता आणि तुमच्या व्यवसायाकरता हे अत्यंत महत्त्वाचं असं सर्टिफिकेट असतं। तर ज्यांचा कोणाचा व्यवसाय असेल, किराणा स्टोअर असेल, मोबाईल शॉपी असेल किंवा इतरही कोणता जर छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्याकरता उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे फार गरजेचं असतं। तर अशा पद्धतीने तुम्ही हे उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढू शकता। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहते। तर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावरती प्रेस करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।